करसरणी कशी होती, म्हणजेच या जकातीशिवाय कर घेण्याची पद्धत कशी होती, तर जो धान्याचा भाग होता त्या धान्याच्या भागावर, म्हणजे शेतात पिकलेलं जे धान्य असेल त्या शेतात पिकलेल्या धान्यावर 6वा भाग कर रूपाने घ्यायचंय. त्याला कर म्हणायचं नाही तर त्याला भाग म्हणायचं, कारण तो धान्याचा भाग असायचा. त्यामुळे शेतामध्ये एकदा सुगीचे दिवस आले, धान्य आलं बाहेर की मग त्याचे 6 वाटे केलेले असायचे. त्याचे एक आपण चित्र पण तयार केलेले, 6 वाटे शेतातले, आणि मग त्यातला 1 वाटा हा राजाचा, 1 वाटा राजाचा, बाकी 5 वाटे त्यांनी जे पिकवलेलं आहे. आणि म्हणून राजाचं नाव आपल्याला काव्यांमधून वगैरे षष्ठांश वृत्ती असं दिसतं. तेवढ्यासाठी षष्ठांश वृत्ती म्हणजे जो धान्याच्या 6व्या भागावर उपजीविका करतो तो. म्हणजे या ठिकाणी राजाला नाव सांगताना, त्याचं नाव देताना सुद्धा त्या सगळ्या वैभवावर त्याचा हक्क नाहीये. त्या सगळ्या वैभवाचा तो जरी स्वामी असला तरी त्याच्यातला त्यांनी किती उपभोग घ्यायचा हे तर त्यांनी सांगितलंच आहे, आपण बघितलं ते. पण त्याशिवाय षष्ठांश वृत्ती हे त्याचं नाव.